हत्याकांड मामला सुनियोजित साजिश का आरोप। ऑल इंडिया पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार का दावा। देखिए, राज्य भर में जन आक्रोश मोर्चा निकालने की चेतावनी दी। परली के तौहीद खान हत्याकांड मामले में ऑल इंडिया पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष और सामाजिक कार्यकर्ता दीपक केदार ने गंभीर आरोप लगाते हुए इस हत्या की विस्तृत जांच कराने की मांग की है। उन्होंने आरोप लगाया कि तौहीद खान की हत्या एक पूर्व नियोजित और सुनियोजित साजिश का हिस्सा थी, जिसके साथ ही उन्होंने इस मामले से जुड़ी वायरल हुई ऑडियो क्लिप को बेहद चौंकाने वाला बताया। नेकनूर में हुए एक कार्यक्रम के बाद इलाके में धार्मिक उन्माद का माहौल पैदा होने का आरोप लगाते हुए केदार ने कहा कि इस हत्या के पीछे सिर्फ 2 आरोपी नहीं, बल्कि 10 से 15 लोगों के शामिल होने की आशंका है। इसलिए उन्होंने मांग की है कि इस मामले में साजिश रचने से संबंधित कठोर कानूनी धाराएं लगाकर जांच की जानी चाहिए। इस दौरान उन्होंने दावा किया कि कुछ आरोपियों की तस्वीरें राजनीतिक नेताओं के साथ है, जिससे इस घटना को राजनीतिक संरक्षण मिलने का संदेह पैदा होता है। उन्होंने आरोपियों के घरों और संबंधित गौशाला पर बुलडोजर कार्यवाही करने की मांग और सवाल उठाए। केदार ने बीड जिले की कानून व्यवस्था पर भी गंभीर सवाल किए हैं। इस घटना को टाला जा सकता था। अजनावती के किरण सोनवड़े, बीड के उमेश दलवी और रंजे गांव की सुवर्णमाला बंसोड़े पर हुए हमले का जिक्र करते हुए उन्होंने आरोप लगाया कि जिले में अपराध का ग्राफ लगातार बढ़ रहा है। उन्होंने दावा किया कि बीड जिले में पुलिस का खौफ कम होने की वजह से अपराधियों के हौसले बुलंद हैं। इसके लिए उन्होंने विशेष कॉम्बिंग ऑपरेशन चलाकर आपराधिक तत्वों पर सख्त कार्यवाही करने की मांग की। साथ ही उन्होंने ये आशंका भी जताई कि जांच की दिशा भटकने के लिए कुछ ऑडियो क्लिप जानबूझकर वायरल की जा रही हैं। धार्मिक विद्वेष फैलाने वाली ताकतों पर समय रहते तमाम लगाम की जरूरत पर जोर देते हुए उन्होंने मांग की कि भविष्य में ऐसी घटनाएं दोबारा ना हो। एका पीडित कुटुंबाच्या घरी बसून की बीड जिल्हा हा गुन्हेगारग्रस्त जिल्हा आहे असं सुद्धा जाहीर करून एक विशेष आर्मीची मोहीम या ठिकाणी राबवून कोम्बिंग करून या सगळ्या गुन्हेगारांचं पाळमुळं उद्ध्वस्त केलं पाहिजे, ही सुद्धा या ठिकाणी मी मागणी करतोय। कारण पोलीस या ठिकाणी भूमिका घेताना आम्हाला दिसत नाही, याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही। 2 लोक ही घटना करणार आहेत। आज एवढा तगडा आमचा माणूस 2 लोक मारू शकतात, 3 दिवस डांबू शकतात, त्याचं अपहरण करू शकतात, हे शक्य नाही। हे अनेकांचं काम आहे। सामूहिकरित्या हल्ला झालेला आहे आणि पोलिसांचा तपास त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्यासाठी ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे आम्हाला माहित नाही काय घडलंय, हे पोलिसांनीच सत्य बाहेर आणलं पाहिजे। कोण आरोपी पुरावे सोडणार आहे आणि कोण आरोपी पळून जाताना आपला दिशा सांगणार आहे आणि कोण आरोपी कशा पद्धतीने मारलं हे सांगणार आहे, तर त्याच्यावरून यामध्ये कुठंतरी एक मोठं षडयंत्र आहे आणि त्याचा बळी आमचा तौहीद खान गेलाय का, अशी सुद्धा शंका या ठिकाणी निर्माण झाली। म्हणून आरोपीवरती मोका लागला पाहिजे। एसआयटी मार्फत या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे। परंतु भयभीत करणारं हे महाराष्ट्रात सुरू असलेलं वातावरण दुर्दैवी आहे। मला मागेच कल्पना वाटली होती की हे जे काही धार्मिक उन्मादाचं वातावरण बाहेरच्या जिल्ह्यात आहे ते बीडमध्ये नव्हतं, पण दुर्दैवाने ती कीड बीडला सुद्धा काही दिवसांपूर्वी लागली आहे आणि येणाऱ्या काळात असे तौहीद खान बघायला मिळतील का असं सुद्धा वाटायला लागलंय। आम्हाला एकही याच्यानंतर तौहीद खान घडू द्यायचा नाही। आम्ही या ठिकाणी सतर्क होणार आणि या सगळ्या प्रवृत्ती त्या ठिकाणी ठेचण्याचं काम यंत्रणेने करावं। गृह विभागाने दखल घ्यावी आणि पालकमंत्र्यांना मी आवाहन करतोय की तुमच्याकडे व्याप वाढलाय, पक्षाचा व्याप वाढलाय, तुमच्याकडे अनेक पद आहेत, तुमच्याकडून जर होत नसेल तर पालकमंत्री पदाचा सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। दुर्दैव आहे की पालकमंत्री अद्याप या कुटुंबाला फोनवरून सुद्धा संवाद साधलेला नाही। याच्यापेक्षा काय दुर्दैव असणार। ज्या पक्षाचा सगळ्यात मोठा वोटर हा अल्पसंख्याक आहे, त्या अल्पसंख्याक समूहाच्या घरी एवढी मोठी घटना घडली आणि या पक्षाचा एकही नेता, स्थानिकचा नेता सुद्धा त्यांना भेटत नसेल, तर याच्यापेक्षा काय दुर्दैव असणार आहे। म्हणून याचा आम्ही निषेध करतो आणि राज्यभर जस्टिस फॉर तौहीद खान आणि #मुस्लिम लाईव्ज मॅटर म्हणून आम्ही जन आक्रोश मोर्चे काढणार आणि या सगळ्या घटनाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी आणि आरोपीचं घर बुलडोजरनी पाडून एक मोठं उदाहरण द्यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार।
मानवतेला काळिंबा फासणारी आणि महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना परळीत घडलेली आहे. तोहीद खान या तरुणाचं एक मॉब लिंचिंगच्या माध्यमातून सुनियोजित कट करून हत्याकांड झालेलं आहे. एवढा हळहळ करून त्याला मारलं आहे की त्याच्या जवळपास 3 दिवस त्याला छेड करून अतिशय इजा पोहोचून क्रूरतेने त्याचा अंत केलेला आहे. आणि त्या संदर्भातली जी क्लिप व्हायरल झाली आहे ती आणखीन धक्कादायक आहे. त्या क्लिपमध्ये कशा पद्धतीने त्याला मारलं आहे, त्याच्या मुंडक्याखाली एक दगड ठेवला, वरून दुसरा दगड घातला. या अशा पद्धतीचा जो काही उल्लेख आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम तरुणांना भयभीत करून टाकणारा आणि एक द्वेषाचं वातावरण निर्माण करणारा हा प्रकार आहे. त्याच्यामुळे ही नफरत, हा द्वेष आणि ही क्रूरता सहजच 2 आरोपी उठले आणि केली असं नाही. याच्यातला जो आरोपी आहे गौरव व्यास आणि ऋषिकेश फड यांनी आरोपीचा त्या ठिकाणी जो काही अड्डा आहे तो अड्डा एक गोशाळा आहे आणि गोरक्षक म्हणून यांची या भागामध्ये ओळख आहे. बीडमध्ये मागच्या काळात राज्यात द्वेष पेरणाऱ्या धार्मिक उन्मादी संघटनांची एंट्री झालेली आहे. काही द्वेष पसरवणाऱ्या 2 आमदारांनी पाठीमागे नेकनूरला सभासुद्धा घेतली आणि त्याच्यानंतर हळूहळू बीड जिल्ह्यामध्ये एक धार्मिक उन्मादाचं वातावरण तयार व्हायला लागलं. हे वास्तव नाकारता येणार नाही. तोहीद खान ज्या पद्धतीने दिसतोय आणि ज्या पद्धतीने त्याचं एक बॉडी आहे, शरीर आहे, त्याला हे बारीक 2 पोरं मारू शकत नाहीत. त्याच्यामुळे त्याचं हत्याकांड सामूहिकरित्या 10 ते 15 लोकांनी केल्याची शक्यता आहे. आणि ह्या हत्याकांडाच्या माध्यमातून याच्यात 120B सारखं घटना जी सुनियोजित कट करून सामूहिक हत्या करणारा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. बरं, एवढंच नाही तर याच्यामध्ये सपोर्ट शिवाय हे होऊ शकत नाही. कुठंतरी राजकीय त्यात सपोर्ट आहे आणि तो सपोर्ट मला या ठिकाणी दिसतोय की या दोन्ही आरोपीचे फोटो 2 नेत्यासोबत यामध्ये दिसायला लागलेत. एक गौरव व्यास याचा फोटो दिसतोय पद्मश्री धर्माधिकारी ज्यांच्या पत्नी इथल्या नगराध्यक्ष आहेत, त्याचा फोटो घ्या इकडं. आणि दुसरा एक फोटो आहे तो सन्माननीय या ठिकाणचे लोकप्रतिनिधी, हा जो फोटो आहे हा गौरव व्यास आहे आणि हे पद्मश्री धर्माधिकारी आहेत. त्याचे पती आहेत, ते पद्मश्री धर्माधिकाऱ्यांचे पती आहेत. बाजीराव नाव आहे का, बाजीराव धर्माधिकारी हा गौरव व्यास आहे आणि हा धर्माधिकाऱ्यांना भेटल्याचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर एक लोकप्रतिनिधी, हा एक आरोपी ना, लोकप्रतिनिधी आहेत आमदार धनंजय मुंडे साहेब, त्यांच्यासोबत सुद्धा एक नाही तर 2-3 फोटो आहेत. या फोटोबद्दल आमचं काही मत नाही आहे, पण याच्यावरती एक प्रकारचा या आरोपीला काहीतरी वरद हस्त कुणाचा असल्याशिवाय यांनी हे काम केलेलं नाही. त्याच्यामुळे बाहेरच्या संघटना आहेत का, ज्या संघटना काही श्रीरामपूर साईडमध्ये ॲक्टिव्ह आहेत, काही नगरमध्ये ॲक्टिव्ह आहेत, काही राहुरीच्या भागात ॲक्टिव्ह आहेत, काही पुण्याच्या भागात ॲक्टिव्ह आहेत, काही सांगलीच्या भागात ॲक्टिव्ह आहेत, त्या अशा काही संघटनेशी या लोकांचा संबंध आहे का या आरोपीचा, याचा सुद्धा तपास या ठिकाणी झाला पाहिजे. आणि या प्रकरणात एक पॉलिटिकल त्याच्यामध्ये सपोर्ट असल्यामुळे हिम्मत यांना एवढी आली आहे की रेकॉर्डिंगमध्ये आम्ही तोहीद खानला मारलं आहे याचा आम्हाला कसलाही त्या ठिकाणी म्हणजे खेद वाटत नाही. उलट त्यांनी त्या रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं की आणखी 2 ते 3 जणं आम्ही संपवणार आहेत. त्या रेकॉर्डमध्ये हा सुद्धा उल्लेख केला आहे की आम्ही 5-6 महिन्यातच बाहेर येणार आहेत. तर ही हिंमत आली कुठून? एक पोरगं जे आहे फड नावाचं, ते व्यसनी पोरगं आहे, त्याच्याकडे एवढी हिंमत येते कुठून? हा व्यास नावाचा, गोरक्षक नावाचे हे सगळे यांच्याकडे 5 आणि 6 महिन्यात सोडणार
हा कॉन्फिडन्स आला कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे या गंभीर हत्याकांडाकडे राज्य सरकारच्या गृहमंत्र्यांनी तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावं. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार ह्या अद्याप पीडित कुटुंबाला भेटायला आलेल्या नाहीत. का मुस्लिम आहेत म्हणून आम्ही माणसं नाहीत? अल्पसंख्याक आहोत म्हणून नाकारलेला आहोत? आज हा लहान मुलगा याच्या मनावर काय परिणाम होणार आहे? त्याच्या वडिलाबद्दल जे काही झालंय त्याला समजतंय काय झालंय ती, पण एवढ्या कमी वयात त्याच्यावरती जो मनावर परिणाम होणार आहे त्याची भरपाई कोण करून देणार आहे? हे चिमुरडं लेकरू शिकतंय, मागं एक लेकरू बसलंय. या सगळ्यांची जबाबदारी आमच्या तोहीद खानवरती होती. त्याचा जीव या ठिकाणी कोण भरून देणार आहे? या लेकराला बाप कोण देणार आहे? हा प्रश्न मी पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांना विचारतोय. त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी, इवन परळीच्या आमदारांनी सुद्धा या ठिकाणी यायला पाहिजे होतं, खासदारांनी यायला पाहिजे होतं, जबाबदार माझे आमदार असतील त्यांनी यायला पाहिजे होतं. आणि या सगळ्या प्रकरणाकडे एक गांभीर्याने बघून आरोप परली शहर के अंदर में जिस तरह से मतलब 30-31 जिस तरह से मतलब अभी 5-6 दिन पहले एक तोहीद खान मर्डर केस सामने आया, जिसके अंदर में जो मानसिकता है वो मानसिकता भी सामने आई. यहाँ पर अलहज बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब और महाराष्ट्र के MIM के सदर इम्तियाज़ जलील साहब, इनकी हिदायत पर यहाँ पर MIM का डेलीगेशन, जिसमें एडवोकेट शेख शफीक साहब बीड ज़िला अध्यक्ष MIM और एडवोकेट मोहम्मद अली शेख साहब लातूर ज़िला MIM के अध्यक्ष और अंबाजोगाई और दिगर तालुका की जो टीम है वो यहाँ पर आई हुई है. और हम लोग यहाँ पर आने के पहले साहब की हिदायत पर हम लोग इस केस के जो IO हैं ऋषिकेश शिंदे साहब जो कि IPS हैं, उनसे इस डेलीगेशन ने मुलाकात की और अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छी बात हुई. और हमें इस बात का इत्मीनान रहा कि पुलिस सही इन्वेस्टिगेशन इस केस के अंदर में कर रही है. और लेकिन यही साथ ही साथ ये बात यहाँ पर बताना चाहूँगा कि जो कुछ भी घटनाक्रम हुआ है उसके अंदर में जिस तरह के शब्दों का इस्तेमाल हुआ है, वायरल रिकॉर्डिंग के अंदर में जिस तरह का इस्तेमाल यहाँ पर शब्दों का किया गया है, उस पर से सिर्फ इतनी बात यहाँ पर कहना चाहूँगा कि तोहीद खान जो हैं वो इंशाल्लाह एक शहीद बोल के पहचाने जाएंगे. और उनकी वजह से आज महाराष्ट्र के अंदर में तमाम जो अल्पसंख्यक समाज है उनके लिए एक संरक्षण कानून मंजूर किया जाएगा. इस तरह से एक मूवमेंट यहाँ पर चलाई जाएगी. जहाँ पर ज़रूरत पड़ेगी, जैसे ज़रूरत पड़ेगी, तोहीद खान साहब, उनके साथ MIM की टीम, उनके बच्चों के फ्यूचर के लिए, इस केस को मजबूत करने के लिए जहाँ तक भी हमारी ज़रूरत पड़ती है, हम MIM के सभी महाराष्ट्र और पूरे देश के जो लोग हैं आपके साथ रहेंगे इंशाल्लाह. तोहीद खान मर्डर केस में नक़ीब मिल्लत बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब की हिदायत पर, इम्तियाज़ जलील साहब की हिदायत पर बीड ज़िला सदर एडवोकेट शफीक भाऊ, मैं एडवोकेट मोहम्मद अली शेख, रमीज़ सर, हिफाजत पठान, मुजीब हमदुल्ला, हम तमाम लोग आज यहाँ पर आए थे. आने से पहले हम DYSP साहब से मुलाकात की क्योंकि वो IO भी हैं. इस केस की सारी तफसील उनसे हमने सुनी. बहुत सारी चीज़ें हैं जो आपके सामने पब्लिकली बोलने की नहीं है क्योंकि वो इन्वेस्टिगेशन का पार्ट है. हम पुलिस डिपार्टमेंट के जो इंक्वायरी चल रही है, जो तफ्तीश चल रही है, उससे मुतमईन है. एज एन एडवोकेट, मैं भी एडवोकेट हूँ, एडवोकेट शफी भाऊ भी एडवोकेट हैं. हम जो इन्वेस्टिगेशन चल रहा है उससे मुतमईन है. बस हमारी परली के लोग ऑलरेडी बहुत ज़्यादा समझदार हैं और उनसे हमारी अपील है कि यहाँ पर पीस बनाए रखे, भाईचारे को, अमन को बरकरार रखे और जो भी इस तरीके की एक्टिविटी में मुलविस लोग रहते हैं उनके ख़िलाफ़ डट कर, उनके खौफ में आना नहीं है किसी को, आपको उनके खिलाफ डटकर उनको कैफर किरदार तक पहुंचाने के लिए आपको एक क़ानूनी जंग लड़नी है, आपको एक क़ानूनी लड़ाई लड़नी है. और इस क़ानूनी लड़ाई में हम पूरी मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन की टीम, हम इस परिवार के साथ हैं, पीड़ित परिवार के साथ हैं. हम परली वालों के जब कभी कोई आपको ज़रूरत पड़ेगी हम अपने आप से यहाँ पर आपके सामने मौजूद रहेंगे. किसी का भी कोई भी क्रिमिनल एक्टिविटी के सामने किसी ने सरेंडर करना नहीं है, किसी ने डरना नहीं है, घबराना नहीं है, क्योंकि जब तक जालिमों के ख़िलाफ़ पब्लिकली हम नहीं उठेंगे जुल्म ख़त्म नहीं होगा. इस जुल्म को ख़त्म करने के लिए, जालिमों को कैफर किरदार तक पहुंचाने के लिए तमाम परली वालों से हमारी अपील है कि इस क़ानूनी लड़ाई में आप तमाम ने इस पीड़ित परिवार का साथ देना है. हम भी इनके साथ हैं इंशाअल्लाह ताला. शबाब, क्या कहेंगे आप? आज कुटुंब को मिलने आ रहे हैं और आपने आते समय ऋषिकेश शिंदे जो आया हुआ है उससे मुलाकात हुई है, क्या बातें हुई है? आज आम्ही
बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, खासदार इम्तियाज जलील साहेब, समीर साजिद बिल्डर साहेब आणि फिरोज लाला साहेब यांच्या आदेशावरून या ठिकाणी परळीला आमचे जे मृत भाऊ आहेत, ज्यांचा या ठिकाणी ब्रुटली मर्डर झालं, ते तोहीद खान यांच्या परिवाराला या ठिकाणी सांत्वनपर भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आमच्यासोबत MIMची सर्व टीम सोबत आहे. गेल्या 4 दिवसापासून आपण सर्व समाज माध्यमावर बघतोय की तोहीद खान मर्डर केस हे फक्त बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते महाराष्ट्रात गाजतं आहे. त्याचं कारण काय की अतिशय अमानुषपणे त्याला मारहाण करून या ठिकाणी खून तर करण्यात आला, परंतु पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी त्याचं जे प्रेत आहे ते प्रेत या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आलं. त्याचा प्लॅन असा होता की त्या ट्रॅकवर त्या जर डेड बॉडीचे तुकडे झाले असते तर उद्या ती डेड बॉडी ओळखूसुद्धा आली नसती. आम्ही या ठिकाणी गफार शाह साहेब आहेत, आमचे मार्गदर्शक मुफ्ती अशफाक साहेब आहेत, शरीफभाई आहेत, अशफाकभाई दुसरे आमचे मित्र आहेत, सर्वच या ठिकाणी जमीलभाई आहेत, सर्व या ठिकाणी टीम काम करते. त्यांच्याशी ज्यावेळेस आमचं बोलणं झालं तर आमची एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी लक्षात आली की जर ती बॉडी त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होती, ती कुणाला ओळखू येत नव्हती, इथला तोहीद खान असताना सुद्धा ती ओळखू येत नव्हती. जर त्या रेल्वे ट्रॅकवर जी टाकली होती तिचे जर तुकडे झाले असते तर ती डेड बॉडी कुणालाही ओळखू आली असती आणि तोहीद खान एक मिस्ट्री म्हणून राहिली असती. परंतु देवाला काही मान्य नव्हतं आणि या ठिकाणी डेड बॉडी मिळाली, तिची ओळखसुद्धा पटली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला, 302चा गुन्हा दाखल झाला, आरोपी अटक झाले. आमचं म्हणणं एवढंच आहे प्रशासनाला आम्ही आता IO साहेब जे आहेत, ऋषिकेश शिंदे साहेब आहेत, त्यांनाही भेटलो. काल आम्ही बीडला जे चार्जवर SP मॅडम आहेत, चेतना तिडके मॅडम, त्यांनाही भेटलो आणि त्यांच्या सगळ्यांची चर्चा केल्यानंतर आम्हाला असं समजून आलं की इन्व्हेस्टिगेशन हे बरोबर मार्गाने जात आहे, परंतु या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काही आणखीन आपल्यालासुद्धा परळीकरांना जे काही माहिती असेल याच्या बाबतीतला ती पोलीस स्टेशनला या ठिकाणी कळवावी अशी त्यांनी विनंती आम्हाला या ठिकाणी केली. मला एकच सांगायचं की आपण सगळ्यांनी मिळून या ज्यांनी मानवतेला या ठिकाणी काळिमा फासली, तो कोणी जातीचा धर्माचा असू शकत नाही. जो एखाद्याचा खून करतो तो माणूस नसतो. तर अशा या राक्षसाला या ठिकाणी गाडण्यासाठी, संपवण्यासाठी आपल्याकडे जो संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलं आहे, कायदा दिला आहे, त्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून या पीडित परिवाराला, आता हे समोर 2 आपल्या लहान लहान मुलं दिसत आहेत, त्याचा आणखीन एक मुलगा आहे, हे परिवार या ठिकाणी उघडा पडलेला आहे. तर यांना या ठिकाणी आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व परळीकरांनी याच्यामध्ये झोकून दिलं पाहिजे. कायद्याने आपल्याला मार्ग काढायचा आहे. दुसरी विनंती या ठिकाणच्या सर्व नेतेगणांना करेल की या परिवाराला कुठंतरी आपण मदत केली पाहिजे, तो परिवार पुन्हा एकदा उभा केला पाहिजे अशी विनंती या ठिकाणचे जे स्थानिक नेते आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांना या ठिकाणी करेल की या ठिकाणी त्यांनी भेटून या पीडित परिवाराला न्याय देण्यासाठी कायद्याची बाजू उचलून धरावी आणि त्या परिवारासाठी आपण काय करू शकतो, या परिवाराला काय मदत करू शकतो हे सुद्धा बघितलं पाहिजे अशी त्यांना विनंती करतो. आणि पुनश्च एकदा सर्व परळीकरांनी ही लढाई जोपर्यंत त्याला शिक्षा लागत नाही तोपर्यंत ही थांबवायची नाही, कायद्याच्या चौकटीतून या लोकांना सुटू द्यायचं नाही असं या ठिकाणी आपण प्रण करू. येणाऱ्या काळात आपण दाखवून देऊ की परळीतून एक न्यायाचा इन्साफ ज्यांना मिळाला ती एक महाराष्ट्रात उदाहरण म्हणून जाईल आणि अशा लोकांना जे आहे तर आम्ही मोठे होऊ देणार नाही अशी या ठिकाणी आवाहन करतो. पुन्हा एकदा परळीकरांनी या ठिकाणी शांतता पाळावी जेणेकरून या ठिकाणी परळी शांत राहील, या पद्धतीचं वातावरण आपण सर्वांनी मिळून मेंटेन करावं अशी विनंती करतो.